नमस्कार मित्रांनो, वेलकम टू बालक अकॅडमी. जसं की आपली सिरीज सुरू आहे, LRची सिरीज सुरू आहे, ज्यामध्ये आपण जे काही एसबीआय क्लरिकल मेन्स आणि जे काही एसबीआय पीओ प्रिलिम्स आहे, त्याच्यासाठी आपण ही सिरीज सुरू केली आहे. त्यामध्ये जे काही एक्झाम ओरिएंटेड जे काही क्वेश्चन्स आहेत, त्याचा आपण यामध्ये सोल्युशन पाहत आहेत आणि त्याला कसं सॉल्व्ह करायचं आहे ते पाहत आहे. ठीक आहे. आय होप ही सिरीज तुम्हाला आवडत असेल. ही सिरीज शेवटपर्यंत चालेल, जोपर्यंत तुमची एसबीआय क्लरिकल मेन्स, एसबीआय पीओ प्री मेन्स असेल तोपर्यंत. ठीक आहे. आणि भविष्यातल्या जे काही एक्झाम्स आहेत तोपर्यंत. तर आज आपण जे काही मेन्ससाठी मेन्स लेवलचं जे काही पझल आहे ते सॉल्व्ह करणार आहे. तर पझल आहे बघा, 12 पीपल्स, 12 माणसाचं पझल आहे इन टू कॉन्सेंट्रिक स्क्वेअर्स. टू कॉन्सेंट्रिक स्क्वेअर्स म्हणजे एक हा स्क्वेअर आणि त्याच्यावरती हा स्क्वेअर. ठीक आहे. आणि त्याच्यामधले जे काही 4 जण आहेत म्हणले ते कॉर्नर्स इन द इनर टेबल, हे जे काही हे आहे इनर टेबल आहे त्याच्या कॉर्नर मध्ये 4 जण बसले आहेत कॉर्नरवरती आणि फेसिंग आउटसाइडला. ओके. आणि रेस्ट 8 जे काही बाकीचे 8 जण आहेत ते आउटसाइडचे, जे काही आउटसाइडचं टेबल आहे त्याच्यावर बसलेत. ओके. आणि ते जे आहे ते फेसिंग सेंटरला फेस करते म्हणते. ओके. हे आहे ऑन द आउटर टेबल, म्हणजे जे काही आउटसाइडचं टेबल आहे. 4 ऑफ देम सिटिंग इन द कॉर्नर अँड 4 मिडल, म्हणजे जे काही 4 आहेत ते कॉर्नर आणि 4 ऑब्विसली. ठीक आहे. ऑल द इन्फॉर्मेशन नॉट गेट. ओके. तर आपण सॉल्व्ह करायला सुरू करू. आताच आपण इथंपर्यंत रीड केलं. ठीक आहे. 2 कॉन्सेंट्रिक स्क्वेअर्स आहेत. ठीक आहे. तर ते कसे आहेत बघू आपण. सॉल्युशनला सुरू करू. तर बघा, पहिल्यांदा हे एक स्क्वेअर आहे छोटावाला आणि हे सेकंड वाला. ठीक आहे. ओके. हे एक सेकंड वाला. ठीक आहे. तर पहिले जे काही इनर सेंटर आहे त्याचे कॉर्नरला आहेत म्हणलं 1, हे 2, हे 3 आणि हे 4. ओके. आणि जे बाकीचे आहेत तिथे 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि हे 8. ओके. जे आतले आहेत फॉर ऑफ देम फेसिंग आउटसाइड, हे आउटसाइडला फेस करताय. हे असं आपल्याला सॉल्व्ह करायचं. ओके. मेन्स लेवलचा आहे, वेळ लागेल, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. फेसिंग सेंटर जे काही 8 आहेत ते सेंटरला फेस करते म्हणजे बाहेरले. ओके. ठीक आहे. हे 8 सेंटरला फेस करतायत, चांगली गोष्ट आहे. अशा पद्धतीने हे आपलं गिवन डेटा. ओके. असं म्हणले. मग बघा डायरेक्टली कोण कुठ बसते बघू. इथं बघा, पहिली कंडिशन आहे डी सीट्स थर्ड टू द लेफ्ट ऑफ आय. इथं असं कंडिशन घ्यायचं, डी सीट्स थर्ड टू द लेफ्ट ऑफ आय. ओके. पुन्हा म्हणले 1 पर्सन सीट बिटवीन डी अँड जे. डी आणि जे मध्ये पण एक जण आहे म्हणलंय. डी आणि जे मध्ये एक जण आहे. ओके. द वन हू सिट्स सेकंड टू द राईट ऑफ जे फेसिंग एच हू इज फेसिंग आउटसाइड द सेंटर. मला सांगा, मग इथं काय म्हणलंय, जे इज फेसिंग एच. आता बघा, जे हा जो आहे, जे कुठं आहे इथं, जे इज फेसिंग द वन हू सेकंड टू द राईट ऑफ जे फेसिंग एच. जेच्या ज्यानं कोणी सेकंड टू द राईट आहे, जेच्या सेकंड टू द राईटला जे कोणी आहे तो एच ला फेस करतोय म्हणतोय. आणि इथं म्हणले बघा, एच जो आहे, एच हू इज फेसिंग आउटसाइड द सेंटर. एच हा आउटसाइडला फेस करतो, OUT आउटसाइडला फेस करते. तर मग याच्यावरून तुम्हाला कळालं असेल की एच ची जी काही पोझिशन आहे ती कुठं आहे. जो काही सेंटर वाला हे आहे, स्क्वेअर आहे, ऑब्विसली तिथंच एच बसेल, कारण जे काही सेंटरवाला आहे तोच आउटसाइडला पाहतोय. ओके. तर मग एच ला आपण चारही ठिकाणी कुठं पण बसू शकतो. इथं समजा इथं घेतलं, जो कोणी सेकंड टू द राईट आहे जेच्या, त्याला फेस करते म्हणलं, म्हणजे जेच्या सेकंड टू द राईटला इथे येणार, जो कोणी आहे त्याला फेस करणार. ही कंडिशन झाली. त्याला आपण काढून टाकू. ओके. नंतर घेऊ. डी आणि जे मध्ये एक जण आहे म्हणले, कुठं बसेल काही सांगता येत नाही. आणि समजा इथं जर डी ला घेतलं तर तिच्या आहे, म्हणजे डी हे जे काही आहे हे आउटसाइड आउटर साइडला बसलेत. ओके. नेक्स्ट काही कंडिशन लागते बघू. नेक्स्ट आहे
के neither sits adjacent to I nor J but sits at outer table. म्हणजेच के हा एकतर आउटर टेबलला आहे, के इज इक्वल टू आउटर टेबल आणि हा आय आणि जे चा हे नाही, इमिजिएट नेबर नाही, आय और जे आणि के हे नाही. ओके, हे आपण लिहून घेतलं. नेक्स्ट आहे द वन हू सिट्स इमिजिएट राईट ऑफ के फेसेस सी. केच्या जो कोणी इमिजिएट राईट आहे तो कुणाला फेस करतोय म्हणले, द वन हू सिट इमिजिएट राईट ऑफ के फेसेस सी. सी ला फेस करतोय. ओके, आता बघा इथं नेक्स्ट आहे द नंबर ऑफ पर्सन्स सीटेड बिटवीन के अँड आय सेम ॲज के अँड ए. म्हणजे जेवढे के आणि आय मध्ये बसलेत, के अँड आय मध्ये, तेवढेच के अँड ए मध्ये आहेत. ओके, ठीक आहे. के एकतर आउटसाइडला आहे. ओके, आणि ए पण आउटसाइडला असेल, आय पण आउटसाइडला असेल. ओके, मग इथं नेक्स्ट आहे, इथं बघा एफ सिट्स थर्ड टू द राईट ऑफ द वन हू सिट ऍडजेसंट टू के. आता जो कोणी के च्या ऍडजेसंट आहे, के च्या ऍडजेसंट जो कोणी आहे याच्या थर्ड टू द राईट, फर्स्ट सेकंड थर्ड टू द राईट, इधर एफ इथं तर असेल किंवा फर्स्ट सेकंड आणि थर्ड एफ इथं तरी असेल. ठीक आहे, आय होप हे समजलं असेल. म्हणजे जे काही के आहे त्याचा हा पण ऍडजेसंट झाला आणि हा पण ऍडजेसंट झाला. कुणाचा आहे थर्ड टू द राईट ते माहित नाही. ओके, नेक्स्ट आहे द वन हू सिट्स, द वन हू फेसेस यल सेकंड टू द राईट ऑफ जे. जो कोणी यल ला फेस करतोय, यल ला जो कोणी फेस करतोय तो कुठं आहे, सेकंड टू द राईट ऑफ जी. जीच्या सेकंड टू द राईटला आहे म्हणतोय तो, तरी कंडिशन असं होईल. ओके, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. मग आहे इथं कंडिशन द नंबर ऑफ पर्सन सीटेड बिटवीन जी अँड बी. जी आणि बी मध्ये जेवढे जण आहेत, जी अँड बी, तेवढेच बिटवीन बी अँड द वन हू फेसेस ई. इथे लक्षात ठेवा काय म्हणलंय, द नंबर ऑफ पर्सन जी अँड बी इज सेम ॲज बिटवीन बी अँड द वन हू फेसेस ई. समजलं, सेम ॲज बी अँड द वन हू फेसेस ई, असं कंडिशन करू. द वन हू फेसेस ई. ठीक आहे, थोडं ह्याचे ऍडजस्टमेंट येत नाही त्याच्यामुळे होतं ते. आता बघा इथं डायरेक्टली दिले बी सीट्स आउटर साइड ऑफ द टेबल, बी सीट्स आउटर साइड ऑफ द टेबल अँड नीदर ऍडजस्टंट टू के नॉर ऍडजस्टंट टू जे. बी एकतर आउटर साइडला आहे, बी इज इक्वल टू आउटर, नीदर ऍडजस्टंट टू के और जे. इथं बी. ओके, हे नाही म्हणलंय. ठीक आहे, तर इथून आपल्याला सुरू करताना सगळ्यात महत्वाचं इथं बघा कंडिशन जे आणि डी ची कंडिशन आहे. इधर डी इथं तर येईल, डी इथं तर येईल, नंतर डी या कॉर्नरला तर येईल. मग आपण एकदा सेकंड टू द राईट घेऊ, नंतर नाही आलं तर मग थर्ड इकडे घेऊ, लेफ्टला घेऊ. ठीक आहे, मग बघा इथं जर समजा इथं घेतलं जे सेकंड टू द राईट ऑफ डी असं जर समजा घेतलं आणि मग पुन्हा आहे आयच्या थर्ड टू द लेफ्टला डी आहे, म्हणजेच आय इथं येईल. ऑब्विसली आय हा इथं येईल वर. ठीक आहे, याच्या फर्स्ट सेकंड आणि हा थर्ड डी. ओके, हे समजलं असेल. नंतर कोणती कंडिशन आहे का बघा, के आणि आय मध्ये जेवढे आहेत ते ठीक आहे, के आणि आय मध्ये काही प्रॉब्लेम नाही. बी आणि एफ, आय आणि डी, के आणि जे, हे के तर आउटर टेबलला आहे. ओके, सगळ्यात महत्वाचं बघा, आता इथं दिले के इज आउटर टेबल, के हा आउटर टेबलला आहे आणि आय आणि जेचा नेबर नाही. सिंपल, के मग कुठे येणार नाही, के हो का, एक तर इथं येणार नाही के, इथं पण येणार नाही, इथं पण येणार नाही, इथं पण येणार नाही आणि इथं पण येणार नाही, इथं पण येणार नाही. मग के ची जागा उरली कुठं, इथं का, तर हा आय आणि जेचा नेबर नाही. ओके, हे समजलं असेल तुम्हाला. आता के ची कंडिशन बघा, केच्या ज्यानं कोणी इमिजिएट राईट आहे, केच्या इमिजिएट राईट त्याच्या अपोजिट सी आहे. मग केच्या इमिजिएट राईट कोण आहे, हा. मग याच्या अपोजिट कुठे येईल, सी, इथे येईल सी. ठीक आहे, हे समजलं असेल. आता बघा नेक्स्ट कंडिशन आहे, जो कोणी केचा नेबर आहे त्याच्या थर्ड टू द राईटला एफ आहे म्हणलंय. आता बघा इथं, आता हे समजा हा केचा नेबर आहे डी, थर्ड टू द राईटला बघा कोण येतंय, इथं फर्स्ट, इथं सेकंड, इथं थर्ड. इथं एफ येऊ शकतं का, नाही, कारण इथं ऑलरेडी आय दिलेलं आहे. मग केचा जो कोणी हा इमिजिएट नेबर
हा धरू आपण, हा असेल याच्या थर्ड टू द राईट, फर्स्ट सेकंड आणि हा थर्ड, इथं येईल एफ. समजलं? हे समजलं? थर्ड टू द राईटला एफ. ओके, तर एफ ची कंडिशन झाली, ही कंडिशन झाली. आता कंडिशन कोणती उरली बघा, ही कंडिशन आपण कट करून टाकू. ओ, ही कंडिशन होती ना आपली, ही वाली शेवटची कंडिशन राहिली आपली. हा, द नंबर ऑफ पर्सन जी अँड बी सेम एज बी आणि ठीक आहे, जी अँड बी कंडिशन. ठीक आहे, शेवटची कंडिशन राहिली, लक्षात ठेवा. ओके, ओके, शेवटची कंडिशन राहील ती आपली कोणती, द नंबर ऑफ पर्सन सिटेड बिटवीन जी अँड बी, द नंबर ऑफ पर्सन सिटेड बिटवीन जी अँड बी इज सेम एज बी and the one who faces E. B and the one who faces E. ओके, आय होप हे समजलं. ठीक, आता बघा इथं म्हटलंय बी हा आउटर टेबलला आहे, पण के आणि जे चा नेबर नाही, तर मग बी इथं पण येणार नाही, इथं पण येणार नाही, आणि बी हा इथं पण येणार नाही, इथं तर ऑब्विसली एफ आहे. मग बी ला उरली कुठली जागा, फक्त इथली, इथं येईल बी. ठीक आहे, समजलं? ही कंडिशन झाली आपली. एक एक कंडिशन सॉल्व्ह करत जायचं, मेन्स असू प्री असू, ऑटोमॅटिक आपलं पझल टाइमामध्ये सॉल्व्ह होतं, फक्त प्रॅक्टिसची गरज आहे आपल्याला. ठीक आहे, घाबरायचं नाही, पझलला मोठं पझल आहे म्हणून बघू ना. ही पण कंडिशन झाली, केच्या जी इमिजिएट राईट आहे त्यांना ही आहे. फक्त आपला गेम कसा होणार माहितीये का, डी जर इकडं इथल्या कंडिशन जर नाही बसल तर परत आपल्याला सगळ्या कंडिशन घ्यावं लागणार आहे. ओके, तर बघा आता इथं के आणि आय मध्ये जेवढे आहेत, के आणि आय मध्ये तेवढेच के आणि ए मध्ये आहेत. म्हणजे आता के आणि आय मध्ये किती आहेत, एक जण, तर के आणि आय मध्ये, के आणि ए मध्ये पण एक जण असेल, इथं ए घेऊ आपण. ठीक आहे, इथे ए आला. ओके, ही पण कंडिशन झाली, त्याला खोडून टाकायचं. गेम व्हायला नाही पाहिजे फक्त, कारण सगळ्या कंडिशन आपण खोडून टाकली. ओके, आता बघा जी बसला नाही, जीच्या ज्यानं सेकंड टू द राईट आहे त्यानं फेसेस एल ला फेस करते म्हणलं. ओके, जी ला कोण उरलं मग, आता बघा जी आणि बी मध्ये जेवढे आहेत म्हणले, आता मग जी कुठं, जी आउटसाइडला काय येईल, कारण इथं डायरेक्टली म्हणले जी आणि बी मध्ये जेवढे आहेत तेवढे बी आणि वन हू फेसेस ई, म्हणजे जी आणि बीच्या मध्ये कसं कळणार आपल्याला किती आहेत, इधर ते एका टेबल सेम टेबलला असेल तेव्हाच कळणार ना. मग इथं बघा जी आणि बी मध्ये एकच जागा आहे, जी ला एकच जागा आहे इथं, कारण इथं एल आहे, इथं के आहे, इथं डी आहे, ए जे बाकी सगळे आहेत. ओके, आता जी आणि बी मध्ये किती आहेत, एक जण आहे. मग बी आणि द वन हू फेसेस ई, ईला ज्यानं फेस करत त्याच्यामध्ये पण एक पाहिजे. मग आता बघा ईला फेस करतंय म्हणजे ई ऑब्व्हियसली मध्ये असणार, म्हणजे ई इथे येणार, काय इथे येणार, तर आता ईला हे ना फेस करतंय जे, तर बी आणि जे मध्ये किती जण आहेत, एक जण आहे, एक जण आहे. ओके, वाय, कारण बी आणि जी मध्ये जेवढे पाहिजे तेवढेच आपल्याला बी अँड द वन हू फेसेस ई तेवढेच पाहिजे. ओके, हे समजलं असेल. ही कंडिशन कट करू. आता उरली एक कंडिशन, या कंडिशनवर आपल्याला कळणार आहे की आपलं पझल बसलं का नाही. ओके, आता जीच्या सेकंड टू द राईट, आता जी कुठं बसलाय, जीच्या सेकंड टू द राईटला ज्यांना आहे त्यालाच एल फेस करते म्हणले, एल फेस करते. तर बघा जीच्या सेकंड टू द राईटला ज्यांना आहे त्याला एल फेस करते. तर आय होप हे होतं मेन्स लेवलचं पझल. हे आपलं नशिबानं डी इकडे घेतलं, मला पण माहित नव्हतं डी इकडे बसल म्हणून, फक्त एक कंडिशन घेतली आपण. डी जर इकडे घेतला असतो तर काय चुकलं असतं ते तुम्ही सोल्युशन मध्ये सांगा, टेलिग्राम मध्ये सांगा काय चुकलं असतं. ओके, कसं चुकलं असतं, पण आपलं नशिबाने हे बसलं. ओके, ठीक आहे, आणि हे प्रॅक्टिसनं तुम्हाला पण येऊन जाईल की इकडे कंडिशन घेतल्यानंतर आपल्याला काय कसं कंडिशन कमी करता येतील. हे होतं एसबीआय क्लरिकल मेन्स लेवलचं पझल, एसबीआय क्लरिकल मेन्स. ठीक आहे, हे एकतर 1.2 मार्काला जे काही क्वेश्चन असतील त्या क्वेश्चन मध्ये याच्यावर एक मॅक्झिमम 3-4 क्वेश्चन विचारू शकता. ठीक आहे, कारण डायरेक्टली बसतंय, असं काही जास्तच हे नाही, पण मेन्स लेवलचा आहे. ओके, आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.